कृषी क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप साऱ्या संधी आहेत, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. कृषी क्षेत्रात काय काय अपॉर्च्युनिटी आहेत, कोणत्या व्यवसायामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे, या सर्व विषयांची माहिती आपण आजच्या प्रशिक्षणाच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कृषी क्षेत्र हे खूप ह्यूज आहे, खूप मोठं आहे, वास्ट आहे. म्हणजे भारताची एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साधारणतः 65 ते 70% लोकसंख्या ही ॲग्रिकल्चर किंवा कृषी रिलेटेड व्यवसायांमध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये व्यस्त आहे, बिझनेसमध्ये एंगेज आहे किंवा शेती करण्यामध्ये एंगेज आहे. तर हे जे काही कृषी क्षेत्र आहे, पाहिजे तितका विकास आजवर आपला भारतामध्ये कमी प्रमाणात आहे. तर तो कृषी उद्योजकता स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. परंतु कृषी उद्योजकतामध्ये काय काय संधी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. तर ते समजून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. तर ॲग्रिकल्चर प्रोफाईल जर आपण बघितली, म्हणजे जे काही फळे फुले भाजीपाला हे जे काही प्रोडक्शन आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. आपण जर बघितलं तर डाळिंब, द्राक्ष, कांदा हे जे काही पिकं आहेत, हे भारतामध्ये एरिया आणि प्रोडक्शनमध्ये प्रथम क्रमांकावरती आहोत. आपण पूर्ण जगाच्या दृष्टीने आपण याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहोत. दुसरा जो काही विषय ऑरेंज, याच्यामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत. केळी या पिकामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत. टोमॅटो या पिकामध्ये आपण 7व्या क्रमांकावरती आहोत. याचं हे जे काही मी आकडे सांगतोय, हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपण भारतामध्ये जे काही प्रोडक्शन आहे, एकट्या महाराष्ट्राचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ती आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आजवर आलेली आहे. परंतु त्या अपॉर्च्युनिटीचं, त्या संधीचा फायदा आपण करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर टोटल जे काही आपलं एक्सपोर्ट होत आहे भारतातून, म्हणजे पूर्ण जगाच्या दृष्टीने भारत आणि भारतामधून जे काही महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होत आहे, ते ऑलमोस्ट 40% पर्यंतचं फ्रुट्स व्हेजिटेबलचं एक्सपोर्ट एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. प्रोसेस प्रोडक्टमध्ये आपण 50% मध्ये आहोत. म्हणजे जे काही भाजीपाला, फळे, मीठ हे जे काही प्रोडक्ट्स आहेत, या प्रोडक्ट्सपासून जे काही एक्सपोर्ट होत आहे ते आपण महाराष्ट्रामध्ये 50% वाटा आहे. हे सर्व गोष्टींमध्ये आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे, आत्ता पण आहे आणि या भविष्यात पण असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण हा बघूया की आपल्याला एक एक टप्प्यामध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत, कृषी क्षेत्रामध्ये अजून कोणती संधीची कारणं आहेत. कारणामध्ये जर सगळ्यात पहिलं जर कारण बघितलं आजच्या सिच्युएशनला, तर ती आहे लोकसंख्या. भारत हा लोकसंख्येच्या सिक्वेन्समध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होता, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये भारत हा लोकसंख्येच्या पहिल्या क्रमांकावरती आलो आहे. आपण चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे. हे पॉप्युलेशन ही एक खूप मोठी समस्या जरी असेल तरी आपल्या कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कारण आज भारताची लोकसंख्या ऑलमोस्ट 143 कोटीला टच केलेला आहे आज आपण. तर 143 कोटी जी काही लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला जे काही खायला अन्न लागतंय ते कृषी क्षेत्रामध्ये तयार होत आहे. ते कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, कुठल्याही कारखान्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाल्याचं प्रोडक्शन होऊ शकत नाहीये, बरोबर आहे. तर ते जे काही कृषी क्षेत्राचे काही अपॉर्च्युनिटी, ती आपल्यासाठी खूप मोठी आहे. जगाची लोकसंख्या ऑलमोस्ट 800 कोटी क्रॉस केलेली आहे, भारताची लोकसंख्या 143 कोटी क्रॉस केलेली आहे. तर ही जी काही मोठी लोकसंख्या आहे, ही आपल्यासाठी सर्वात मोठं मार्केट आहे. कारण एवढ्या मोठ्या मार्केटला खायला जे लागतंय ते एकटा कृषी क्षेत्रातून तयार होतंय. दुसरा पार्ट आहे उत्पादकता. मग त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की भाजीपाला, फळे, दूध, मांस या सगळ्या गोष्टींमध्ये आपण भारत किंवा महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. तर उत्पादकता ही आपल्यासाठी खूप मोठी संधीचं कारण आहे. तिसरं संधीचं कारण आहे नैसर्गिक वातावरण. निसर्ग किंवा पाऊस, जमिनीचा पोत, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ओव्हरऑल इन्व्हायरमेंटल कंडिशन्स, ह्या आपल्यासाठी खूप चांगल्या आहेत. ओव्हरऑल महाराष्ट्राच्या म्हणतोय मी. भारतामध्ये बाकीचे राज्य जर बघितलेत आपण, गुजरात असेल, राजस्थान असेल, तर या राज्यांमध्ये काही प्रमाणात पिकांची उत्पादकता होत नाही. तितकी जास्त उत्पादकता आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. ही आपल्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी. ट्रान्सपोर्टच्या ज्या सुविधा आहेत, मग दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत, रस्ते, जलमार्ग, विमानमार्ग, रेल्वे मार्ग, हे जे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. काही राज्यांमध्ये ते पण नाहीये. तर आपल्याला ही सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आहे. या 4 अपॉर्च्युनिटीच्या पलीकडे जर आपण बघितलं अजून काय अपॉर्च्युनिटी, तर कृषी जोडधंदे हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मग त्याच्यामध्ये पशुपालनामध्ये कुक्कुटपालन असेल, फिशरीज असेल, सेरिकल्चर, मिल्क प्रोडक्शन, देन पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, देन पीक फार्मिंग, हे जे काही जोडधंदे आहेत, कृषी जोडधंदे आहेत, हे पारंपरिक जोडधंदे जरी असतील तर याच्यामध्ये खूप इनोव्हेशन्स आले आहेत, खूप नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, खूप चांगल्या व्हरायटी आल्या आहेत, जेणेकरून त्याचं उत्पादन
खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे जोडधंदे ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक व्यवसायांमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. शेती करत असताना जर समजा असे जोडधंदे असतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला अजून इन्कम होतो, दर महिन्याचा इन्कम चालू होतो, डेली इन्कम चालू होतो. तर ती सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी संधीचं कारण आहे. अजून पुढचं संधीचं कारण म्हणजे प्रक्रिया उद्योग. आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादनता आहे, परंतु ही उत्पादकतामध्ये बऱ्याच वेळा भाव मिळत नाही, अतोनात उत्पादन होतं. त्यावेळेस किंवा प्रक्रिया उद्योग हा जो काही विषय आहे याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं काम करता येऊ शकतं. व प्रक्रिया उद्योगामध्ये आपण सर्व काम करू शकतो. फळे, भाजीपाला, फुले, दूध, मटण हे जे काही विषयांचं प्रोडक्शन आपल्याकडे होतंय त्याचं आपण प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला खूप काम करता येणं शक्य आहे. कारण जेवढं पण आपल्याला प्रोडक्शन होतंय भाजीपाला फळ्यांमध्ये तर त्यातल्या ऑलमोस्ट 30 ते 35% जो काही प्रोडक्शन आहे ते नाश होतंय, खराब होतंय. कारण काय, योग्य वेळी त्याची वाहतूक होत नसेल, योग्य वेळी त्याचं कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस आपल्याकडे उपलब्ध नसतील आणि त्याच्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे आपल्याला 30 ते 35% शेतमाल हा फेकून द्यावा लागतो किंवा नाश होऊन जातोय. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रक्रिया उद्योगामध्ये काम करता येणं शक्य आहे. मग व्हेजिटेबल डिहायड्रेशन हा सुद्धा एक खूप मोठा ऑप्शन आपल्याकडे आहे. व्हेजिटेबल डिहायड्रेशन म्हणजे ज्यावेळेस शेतमालाला भाव कमी असतो किंवा अत्यंत कमी असतो, भाजीपाला फेकून द्यावा लागतो, अशा वेळेस त्या शेतमालावरती सुद्धा डिहायड्रेशनचं केलं, निर्जलीकरण केलं तर आपल्याला निश्चित स्वरूपात त्याच्यातून काम करता येईल. त्यानंतर एक्सपोर्टचा व्यवसाय आहे, एक्सपोर्टमधून काम करता येईल. मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. मूल्यवर्धन म्हणजे ग्रेडिंग, पॅकिंग, योग्य प्रकारे ब्रँडिंग करून त्याचं विक्री व्यवस्था करणे, या सर्व गोष्टीतून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. कृषी क्षेत्रामध्ये मार्केटिंग हा विषयावरती सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप संधी आहे. बिझनेसमध्ये संधी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व विषय जे मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये आपल्याला बिझनेसला संधी आहे ती आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. मग ह्यामध्ये मार्केटिंग, जे पण तुमचं प्रोडक्शन तयार होते, शेतमाल जो असेल, भाजीपाला, फळे, मीठ, दुग्ध व्यवसाय, जे बी काही प्रोडक्शन तयार होतंय या प्रोडक्शनची मार्केटिंग करणं हा सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा बिझनेस आहे. त्यानंतर प्रक्रियायुक्त पदार्थ जे असतील, प्रक्रिया उद्योग, जे बी तुम्हाला म्हटलं, ज्युसेस असेल, जाम, जेली, केचप, गूळ, कोणताही प्रोडक्ट जे शेतातून उत्पादित मालापासून तयार होतोय तर त्याची मार्केटिंगमध्ये आपल्याला खूप मोठी संधी आहे. व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी मार्केटिंगची संधी आहे. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल असतील, देन औषधी वनस्पती असतील, मशरूम असेल, स्पायसेस रिलेटेड म्हणजे मसालेयुक्त पदार्थ जे असतील, हे सर्व काही डिहायड्रेट करून आपल्याला खूप मोठी मार्केटिंगची संधी आहे. ट्रेडिंग करता येऊ शकते, मार्केटिंग करता येऊ शकते, एक्सपोर्ट करता येऊ शकतं. हे सर्व कामं आपल्याला करता येणं शक्य आहे. याच्यामध्ये खूप मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. 143 कोटी लोकसंख्या भारताची आहे, 800 कोटी लोकसंख्या ही जगाची आहे. एवढ्या लोकांना जे काही खायला अन्नपदार्थ लागतात ते स्वतःच तयार केले पाहिजे असं नाही, शेतकरी तयार करतायत मोठ्या प्रमाणात. त्याची विक्री व्यवस्थावरती आपल्याला काम करता येईल, प्रक्रिया उद्योगावरती काम करता येईल, ट्रेडिंगमध्ये, एक्सपोर्टमध्ये काम करता येऊ शकतं. ह्या सर्व अपॉर्च्युनिटी आपल्याला आहेत. अपॉर्च्युनिटीमध्ये खूप सारे विषय आहेत, परंतु हे थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगितलं की आपल्याला कोणकोणत्या विषयांना संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहेत. या अपॉर्च्युनिटीचा जर समजा फायदा घेतला तर निश्चित स्वरूपात बेरोजगारी जो विषय आहे तो कमी होईल. शासन सर्वांना नोकरी देऊ शकत नाही, परंतु आपण जर सुद्धा छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेत तर निश्चित स्वरूपात आपल्याला अशा व्यवसायांमधून प्रचंड मोठी रोजगाराची संधी निर्माण होईल. आपण स्वतः अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. सो आपल्याला जर समजा रोजगार पाहिजे असेल, व्यवसायामध्ये यायचं असेल तर निश्चित अशा स्वरूपामध्ये येऊ शकतात. फार्मा प्रोड्युसर कंपनी तयार करून आपण असे व्यवसाय करू शकतो. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला जी पण काही मदत लागेल कृषीभूषण प्लॅटफॉर्म खाली नक्कीच तुम्हाला मिळू शकते. धन्यवाद.